अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री दत्तगुरूंचा दुसरा गुरु म्हणजे वायू. प्राणवायू आणि भूतवायू हे जसे सर्व विषयांशी संबंध येऊनही अलिप्त राहतात, त्याप्रमाणेच आपण विषयात राहूनही विषयापासून अलिप्त असावे, हा बोध त्यांनी प्राणवायू आणि भौतिक वायू यांच्यापासून घेतला. प्राणवायू म्हणजे वारा, म्हणजेच प्राणवायू आणि भौतिक वायू सर्वत्र संचार करत असतात. ते शरीराशी, वस्तूशी, परिस्थितीशी सतत संपर्कात असतात, पण कुठेही अडकून राहत नाहीत. वायूला कुणाची आसक्ती नसते, कुणावर राग नसतो, कुठे थांबण्याची हाव नसते. तो येतो, जातो आणि आपलं कार्य शांतपणे पार पाडतो. त्याचप्रमाणे आपणही या जगात राहतो, कुटुंबात, कामात, नात्यात गुंतलेले असतो, पण त्याचवेळी मनाने अडकून राहणं आवश्यक नाही. विषयामध्ये राहूनही विषयांपासून अलिप्त राहणं हीच खरी साधना आहे. प्राणवायूंसारखं आपलं कर्तव्य करत राहायचं, पण त्याचा भार मनावर साठवायचा नाही. रोजच्या जीवनात आपल्याला अनेक अनुभव येतात, कधी कौतुक, कधी टीका, कधी यश, कधी अपयश. वायू याला स्पर्श करूनही बदलत नाही. तसंच माणसानेही प्रसंगांना स्पर्श करून पुढे जायला शिकावं. मन मोकळं ठेवलं तर अहंकार, मत्सर, भीती यांचा भार कमी होतो. वारा सुगंधी फुलावरून वाहताना सुगंधाने आसक्त होऊन तो तेथे थांबत नाही. त्याचप्रमाणे द्रव्यासारख्या वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबवू नयेत. दत्तगुरूंच्या या दुसऱ्या गुरूचा बोध जीवनात उतरवला तर संसारात राहूनही मन हलकं, शांत आणि मुक्त राहू शकतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.